आठवणी माझ्या जागा झाल्या की ते कसं स्टेजवर त्यावेळेला टी व्ही नव्हते, त्याच्यामुळे आपल्या महिलांना कधीला श्रावण येतो आणि मंगळागौरी हरताळका जागवायला. आणि खरं म्हणजे हे सगळे जे खेळ आहेत मंगळागौरीचे ते इतके म्हणजे आपण उगाच आता हल्ली जिम बिम करतो, पूर्वी महिला हेच खेळ खेळून शारीरिक फिटनेस मेंटेन करायच्या. आणि त्या काळची महिला आजही तशी तगडी असते आणि काटक म्हणतो तशी असते. आणि आताची नवीन पिढी आहे ती खेळतच नाही, मैदानी खेळ खेळत नाही, कम्प्युटर बसले असते. ॲक्च्युली हे खेळ शाळेत पण शिकवले पाहिजे मुलींना, त्याच्यामुळे त्यांची शारीरिक पण वाढ होईल आणि शरीर लवचिक पण होईल. म्हणजे शाळेमध्ये मुलींसाठी हे खास अभ्यास वर्ग किंवा वेगळं ठेवावा असं वाटतं. एक खेळाचा तास हा असतोच प्रत्येक शाळेत आठवड्यात 1-2 त्यावेळेला वेगवेगळे खेळ खेळतो, तर हाही एक खेळ ठेवला पाहिजे, म्हणजे त्यामुळे आपली संस्कृती पण जपली जाईल आणि मुलींना खेळ पण शिकता येईल. मॅडम, आज महाविकास आघाडीचं आंदोलन झालं आज मुंबईमध्ये, काय म्हणाल? मला असं वाटतं की कोणावरही टिप्पणी करण्यापेक्षा दोन्ही सरकार, आधीचं सरकार पण हे सरकार पण, कालच मी बोलले की करप्शनच्या बाबतीत तुम्ही तराजूत टाकलं तर दोघंही समान आहेत, कोणी एक खाली एक मोठवर. जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा हे आंदोलन करत होते, हे सत्तेत होते तेव्हा ते आंदोलन करतात. कोणालाही लोकांची पडलेली नाही. त्यांच्या काळातही रस्त्यात खड्डे होते, मुंबई नाशिक रस्ता आणि मुंबई गोवा रस्ता हा सर्वपक्षीय सत्तेत असलेल्या काळापासून चालू आहे. त्याच्यामुळे मला महिलांवरती बलात्कार सर्वपक्षीय सत्तेत असल्यापासून चालू आहे. कुठची अशी गोष्ट नाही की आता नवीन झाली. फक्त एकच आहे, महाराजांचा पुतळा पडला आणि त्यावेळेला मी असं परवा बोलली की निदान तुमच्या करप्शनमधनं महाराजांना तरी सोडा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.